ये वीडियो महाराष्ट्र लोगों की मराठी का सम्मान करते हुए मराठी भाषा में बनाई जा रही है। हिंदी भाइयों को अगर ये वीडियो हिंदी में चाहिए तो कुछ 100 कमेंट्स करके अपनी अपनी राय बता दे, ताकि हम इसी वीडियो को हिंदी में बनाने का प्रयास करें और आप तक पहुंचने की कोशिश करें। चलो शुरू करते हैं। महाराष्ट्राच्या भूमीवर मागील 2500 वर्षात अनेक महत्त्वपूर्ण लढाया झाल्या। सर्व लढायांचे वर्णन करणे हे खूप मोठं आणि गुंतागुंतीचं काम आहे, कारण अशा लढायांची संख्या शेकड्यांमध्ये जाते। तरी खालील काही प्रमुख लढायांचे वर्णन दिले आहे। प्रत्येकाचे सारांश रूपाने वर्णन आपण पाहूया। कलिंग युद्ध इसवी सनापूर्व 261च्या मौर्य साम्राज्य व कलिंग यांच्यामध्ये सम्राट अशोकाने या युद्धात कलिंगवर आक्रमण केले। युद्ध अत्यंत भयानक होते आणि हजारो लोकांचा बळी गेला। याचा महाराष्ट्रावर अप्रत्यक्ष परिणाम झाला, कारण अशोकाच्या बौद्ध धर्माकडे वळण्याचा प्रभाव महाराष्ट्रात दिसून आला। महाराष्ट्रात अनेक बौद्ध लेण्या आणि विहार निर्माण झाले। युद्धाने अशोकाच्या आयुष्याला वळण दिलं। दया आणि अहिंसा यांचा प्रसार सुरू झाला। महाराष्ट्रात बौद्ध संस्कृती आणि वास्तुशिल्प विकसित झाले। भीमाशंकर, कार्ले, भाजे ही ठिकाणं यामुळे उदयाला आली। अशोकाचे स्तंभलेख महाराष्ट्रातही सापडतात। हे युद्ध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला वळण देणारे ठरले। राष्ट्रकूट चालुक्य संघर्ष 7व्या-10व्या शतकामध्ये राष्ट्रकूट व चालुक्य राजवंशात सातत्याने सत्ता संघर्ष झाले। महाराष्ट्र हे या संघर्षाचं मुख्य रणांगण होतं। दौलताबाद, पैठण आणि मान्यखेत ही मुख्य युद्धस्थळं होती। राष्ट्रकूटांनी चालुक्यांना अनेक वेळा पराभूत केलं। ध्रुव, गोविंद तिसरा यासारखे राष्ट्रकूट सम्राट पराक्रमी होते। चालुक्यांची सत्ता दक्षिणेकडे लोटली गेली। या संघर्षांनी महाराष्ट्रात कला व स्थापत्यकला विकसित केली। एलोरा येथील कैलास मंदिर या काळात बांधलं गेलं। लढ्यांमुळे सत्तेचा केंद्रबिंदू बदलत गेला। अखेर राष्ट्रकूट सत्ता कमकुवत झाली आणि यादव उदयास आले। पानिपतचा लढा 1318 अलाउद्दीन खिलजी आणि यादव साम्राज्य। अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने देवगिरीवर म्हणजे दौलताबादवर आक्रमण केलं। यादव राजा रामचंद्र देवने प्रतिकार केला, पण हरला। ही लढाई यादव साम्राज्याच्या अस्तित्वाची सुरुवात ठरली। खिलजीने महाराष्ट्रात मुस्लिम सत्तेची मुहूर्तमेढ रोवली। रामचंद्राचा पुत्र शंकरदेव दिल्ली दरबारात नेला गेला। या लढाईनंतर देवगिरीवर सुलतानांच्या प्रतिनिधींनी राज्य केलं। मुस्लिम स्थापत्यशैली आणि प्रशासन महाराष्ट्रात आले। स्थानिक लोकांनी दिल्ली सुलतानशाहीच्या विरोधात उठाव सुरू केले। याच कालखंडात हरिहर आणि बुक्कांनी विजयनगरची स्थापना केली। महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यावर याचा खोल परिणाम झाला। अस्सेईची लढाई 1640 शहाजीराजे आणि मोगल यांच्यामध्ये झाली। शहाजीराजे भोसले यांनी मोगलांविरुद्ध बंड केलं। पुणे परिसरात अस्सेईजवळ मोठा संघर्ष झाला। शहाजीराजांनी मोगल सेनापतींचा पराभव केला। ही लढाई शिवाजी महाराजांच्या प्रेरणेसाठी महत्त्वाची ठरली। मराठा स्वराज्य संकल्पना याच काळात रुजली। शहाजी राजांनी दक्षिणेकडे गाजीपुरात सत्ता स्थापन केली। मोगलांना मराठ्यांच्या उठावाचा धोका जाणवला। ही लढाई स्वातंत्र्याचं बीज रोवण्यास कारणीभूत ठरली। शहाजींनी दक्षिणेकडे निजामशाहीविरुद्ध मोहीम काढली। महाराष्ट्रात मराठा संघटनांची सुरुवात झाली। प्रतापगडाची लढाई 1659 शिवाजी महाराज आणि अफजल खान। अफजल खानाने शिवाजी महाराजांना फसवण्याचा डाव आखला। प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांची भेट ठरली। अफजल खानाने महाराजांवर अचानक हल्ला केला। शिवाजी महाराजांनी वाघनख वापरून त्याचा वध केला। महाराजांचे मावळे अफजल खानांच्या सैन्यावर तुटून पडले। आदिलशाहीचा पराभव झाला। मराठ्यांच्या स्वराज्य संकल्पनेला बळ मिळाले। प्रतापगड हे स्वराज्याचं प्रतीक बनलं। ही लढाई मराठा रणतंत्राचं सर्वोत्तम उदाहरण होती। महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा आत्मविश्वास वाढला। अशा अनेक लढाया आहेत। पुरंदरची, सिंगधनची, पानिपतची, खर्ड्याची, वाघ नदीची, पावनखिंडीतील झुंज, बाजीरावच्या मोहिमे इत्यादी। पानिपतची तिसरी लढाई 1761 मराठे व अहमदशाह अब्दाली। ही लढाई उत्तर भारतातील पानिपत येथे मराठे व अब्दाली यांच्यात झाली। मराठी साम्राज्य उत्तरेत विस्तारल्याने अब्दालीने थेट हल्ला केला। सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तर भारतात प्रचंड मोहीम उभी केली। त्यांनी दिल्लीपर्यंतचा भाग हस्तगत केला, परंतु पुरेशा पुरवठ्याशिवाय लढाई सुरू झाली। अब्दालीने अफगाण सैन्य व रोहिल्यांना एकत्र करून मराठ्यांना वेढले। मराठ्यांच्या लाखाच्या फौजेला युद्धात मोठं नुकसान झालं। सदाशिवराव भाऊ व विश्वासराव यांचा यामध्ये मृत्यू झाला। ही हार मराठा साम्राज्यासाठी मोठा आघात ठरली। यानंतर मराठ्यांनी पुन्हा सावरण्यासाठी दीर्घ काळ घेतला। वसईची लढाई 1739 बाजीराव पेशवे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये। वसई आणि आसपासचा भाग पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता। बाजीराव पेशव्यांनी पश्चिम किनाऱ्यावर मोठा मराठा वर्चस्व स्थापित करण्याचा निर्णय घेतला। मराठा सरदार चिमाजी अप्पांनी ही मोहीम उचलून धरली। त्यांनी सुरतपासून ठाणे व वसईपर्यंत पोर्तुगीज तटांवर हल्ले केले। अनेक किल्ले आणि ठाणी मराठ्यांनी जिंकली। वसईचा किल्ला कठीण होता, पण सातत्याने केलेल्या हल्ल्यामुळे जिंकला गेला। पोर्तुगीजांनी तह करत वसईचा ताबा सोडला। ही मराठ्यांची मोठी समुद्र किनारी विजयगाथा ठरली। पश्चिम किनाऱ्यावर मराठा सत्तेचं वर्चस्व निर्माण झालं। या विजयासाठी चिमाजी अप्पांना फार गौरव मिळाला। आष्टेगावची लढाई 1674
मोगल व शिवाजी महाराज यांच्यामध्ये. ही लढाई औरंगाबादच्या अष्टेगाव परिसरात झाली. शिवाजी महाराजांनी मोगलांच्या काफिल्यावर अचानक छापा टाकला. मोगलांचे बरेच सैन्य आणि घोडदळ महाराजांच्या हल्ल्यात अडकले. मराठ्यांनी गनिमी काव्याचा सुंदर वापर केला. मोगलांचा मोठा खजिना आणि हत्तीसारखी संपत्ती मराठ्यांच्या हाती लागली. ही मोहीम शिवाजींच्या आत्मघातकी छापामार तंत्राची उदाहरण होती. महाराजांचा प्रभाव मराठवाड्यात वाढला. मोगलांच्या संरक्षण यंत्रणेचा फज्जा उडाला. औरंगजेब संतापला आणि पुढे मोठे हल्ले आखू लागला. मराठ्यांचे सामर्थ्य संपूर्ण देशभर चर्चेत आले. बाजीराव पेशव्यांची उत्तर भारतातील मोहीम 1728-1740. बाजीराव पेशवे हे एक अपराजित सेनानी मानले जातात. त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापर्यंत केला. त्यांनी माळवा, बुंदेलखंड, दिल्ली इथवर अनेक मोहिमा केल्या. निजाम, बंगाल आणि मुघल यांच्यावर त्यांनी हल्ले चढवले. दिल्लीच्या आसपास मराठ्यांनी आपला प्रभाव स्थापित केला. शाहू महाराजांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. बाजीरावांची जलद हालचाल, गनिमी कावा आणि अश्वदल शक्ती अद्वितीय होती. त्यांनी मुघल सम्राटाला आपल्या नोकरीत ठेवले आणि मराठ्यांची सत्ता वाढवली. उत्तर भारतातील अनेक नवाबांनी त्यांना खंडणी दिली. या मोहिमांनी मराठा साम्राज्य भारतातील सर्वोच्च बनले. 1857चा उठाव, महाराष्ट्रातील सहभाग. 1857मध्ये भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं महायुद्ध सुरू झालं. महाराष्ट्रात नानासाहेब पेशवे यांचा प्रमुख सहभाग होता. सावरकरांनी या उठावाला स्वातंत्र्ययुद्धाचं नाव दिलं. साताऱ्यात, नागपूरमध्ये, वसई व पुण्यात उठावाचे प्रयत्न झाले. नानासाहेबांनी कानपूरमध्ये मोठा लढा दिला. राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे यांना महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाला. इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर हालचाल करून उठाव दडपला. महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारक पकडले गेले. या उठावाने पुढील स्वातंत्र्य आंदोलनाला प्रेरणा दिली. महाराष्ट्राने या लढ्यात देशभक्तीचा झेंडा उंच केला. राक्षस भुवनची लढाई 1763, मराठी विरुद्ध निजाम. ही लढाई मराठा साम्राज्य आणि हैदराबादच्या निजाम यांच्यात झाली. निजामाने मराठ्यांविरुद्ध सैन्य उभं केलं होतं आणि बीडजवळील राक्षस भुवनजवळ लढाई झाली. मराठ्यांचे नेतृत्व पेशवा माधवराव आणि रघुनाथराव यांनी केलं. मराठ्यांनी शिस्तबद्ध हल्ला चढवून निजामाच्या फौजेला गारद केलं. लढाईत निजामाचे हजारो सैनिक मारले गेले. मराठ्यांना मोठी आर्थिक व सैनिकी विजय मिळाला. या विजयाने मराठ्यांचे दक्षिण भारतातील वर्चस्व पुन्हा स्थापित झाले. निजामाला तह करावं लागला आणि खंडणी स्वीकारली. माधवराव पेशव्यांची नेतृत्व क्षमता या लढाईत ठळकपणे दिसून आली. हा विजय मराठा साम्राज्याच्या पुनरुत्थानाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. बिंगण्याची लढाई 1818, इंग्रज व मराठे. ही लढाई इंग्रज आणि मराठ्यांमधील तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाची भाग होती. बापू गोखले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी शौर्याने लढा दिला. इंग्रजांचे नेतृत्व जनरल स्मिथकडे होते. मराठ्यांनी बिंगण्याजवळ इंग्रजांवर जोरदार हल्ला केला, परंतु इंग्रजांच्या शिस्तबद्ध फौजेने हळूहळू मराठ्यांना मागे हुसकावले. बापू गोखले धारातीर्थी पडले आणि मराठी सैन्य पांगले. इंग्रजांनी पुणे व पेशव्यांचे राज्य ताब्यात घेतले. या प्रभावामुळे पेशवाईचा अस्त झाला. इंग्रज सत्तेचा महाराष्ट्रात उदय झाला. ही लढाई इतिहासातील पेशवाईच्या अखेरची प्रतीक ठरली. पिंपळगावची लढाई 1679. संभाजी महाराज आणि मोगल. संभाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार सुरू केला होता. मोगल सैन्याने मराठ्यांवर हल्ला करत पिंपळगावावर धडक दिली. संभाजी महाराजांनी वेगाने प्रतिसाद दिला आणि युद्ध सुरू केलं. दोन्ही बाजूंनी घनघोर लढाई झाली. संभाजी महाराजांनी मोगल किल्लेदार आणि सरदारांचा नाश केला. मोगलांना मोठा फटका बसला आणि ते माघारी हटले. लढाईत मोगल सैन्याचे मनोबल खच्ची झाले. स्वराज्याच्या सीमांवर संभाजींचं नियंत्रण मजबूत झालं. ही लढाई संभाजींच्या नेतृत्वगुणांचं पहिलं प्रदर्शन होती. यानंतर मोगलांनी त्यांच्या विरोधात अधिक आक्रमक धोरण स्वीकारलं. अकोटची लढाई 1759, मराठे विरुद्ध निजाम. अकोटच्या परिसरात मराठे व निजाम यांच्यात लढाई पेटली. मराठ्यांचे नेतृत्व गोविंदपंत बुंदे व रघुनाथराव यांनी केलं. निजामाने मोठं सैन्य गोळा केलं होतं, पण मराठ्यांनी हुशारीने चाल दिली. मराठ्यांनी रात्रीचा फायदा घेत सैन्यावर अचानक हल्ला केला. या लढाईत निजामाच्या सैन्याला जबर झटका बसला. अनेक घोडदळ आणि तोफखाने मराठ्यांनी जिंकले. लढाईनंतर निजामाने तहाची वाट धरली. अकोट व परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. हा विजय मराठ्यांच्या धोरणात्मक युद्ध कौशल्याची ओळख होती. दक्षिण भारतात मराठ्यांच्या दबदब्याला या लढाईने चालना दिली. वरसईचा लढा 1738, मराठे व पोर्तुगीज यांच्यामध्ये. वरसई म्हणजे वसई परिसरात पोर्तुगीज सत्तेखाली होता. मराठ्यांनी यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी लढा सुरू केला. चिमाजी अप्पांनी ही मोहीम समर्थपणे उभी केली. त्यांनी वसईच्या तटांवर एकापाठोपाठ एक विजय मिळवले. पोर्तुगीजांनी मोठा प्रतिकार केला, पण मराठ्यांची सैनिकी ताकद वरचढ ठरली. मराठ्यांनी एकेका तटावर विजय मिळवत वसई सकट आसपासचा भाग जिंकला. वरसईची लढाई म्हणजे समुद्रकिनारी मराठा सामर्थ्याचं प्रतीक. पोर्तुगीजांचा भारतातील प्रभाव या विजयाने खालावला. मराठ्यांनी वसईचा ताबा घेत पश्चिम किनारपट्टीवर पकड घट्ट केली. पालखेडची लढाई 1728. पालखेडची लढाई 28 फेब्रुवारी 1728 रोजी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील पालखेड येथे मराठा साम्राज्य आणि हैदराबादच्या निजाम यांच्यात झाली. पहिला बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. ही लढाई गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. बाजीरावांनी निजामाच्या सैन्याला नाशिककडे खेचून पालखेडजवळ गोदावरी नदीच्या काठाच्या कोंडीत पकडले.
या लढाईत दोन्ही बाजूंनी फारसे नुकसान झाले नाही, पण मराठ्यांनी व्यूहरचनेने विजय मिळवला. निजामाला मराठ्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या. या विजयाने मराठा साम्राज्याची दख्खन आणि माळव्यातील सत्ता बळकट झाली. बाजीरावांनी छापामार तंत्राचा वापर करून शत्रूला गोंधळात टाकले. ही लढाई मराठ्यांच्या सामरिक बुद्धिमत्तेचे प्रतीक मानली जाते. यामुळे बाजीरावांची कीर्ती भारतभर पसरली. संगमनेरशी संबंधित लढाई विशिष्ट लढाई नाही, परंतु ऐतिहासिक संदर्भ. संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका. मराठा काळात अनेक लढायांमध्ये सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. मराठा साम्राज्याच्या काळात संगमनेर हा पुणे नाशिक मार्गावरील प्रमुख ठाणे होते. येथे थेट मोठी लढाई झाल्याचे स्पष्ट नोंदी नाहीत, परंतु मराठ्यांनी या भागात मोगल आणि निजामांविरुद्ध छापामार हल्ले केले. संगमनेरच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी मराठ्यांना गनिमी काव्यासाठी अनुकूल भूप्रदेश दिला. मराठ्यांनी इथून नाशिक आणि औरंगाबादकडे सैन्य हलवले. संगमनेर हा मराठा सरदारांचा तळ होता, जिथून ते शत्रूवर हल्ले करत. या भागातील किल्ल्यांनी मराठ्यांना संरक्षण दिले. मराठा साम्राज्याच्या विस्तारात संगमनेरचा रस्ता महत्त्वाचा होता. आजही संगमनेर हा ऐतिहासिक वारसा जपणारा भाग आहे. मराठ्यांच्या रणनीतीत संगमनेरचा भौगोलिक फायदा मोठा होता. कोरेगावची लढाई 1818. कोरेगाव भीमाची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झाली. ही लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या मराठी सैन्यामध्ये झाली. कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली 834 ब्रिटिश सैनिकांनी 28,000 मराठ्यांचा सामना केला. मराठ्यांचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्र्यंबकजी डेंगळे यांनी केले. पेशव्यांनी पुण्यावर हल्ला करण्याच्या योजनेत कोरेगावात ब्रिटिश सैन्य आडवे आले. ब्रिटिश सैन्यातील महार सैनिकांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढण्यासाठी पेशव्यांविरुद्ध लढाई केली. जवळपास 12 तास चाललेल्या या लढाईत ब्रिटिशांनी प्रतिकार केला. मराठ्यांचे मोठे नुकसान झाले, परंतु लढाई अनिर्णित राहिली. ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारून 49 सैनिकांची नावे कोरली. ही लढाई सामाजिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. थलनेरची लढाई विशिष्ट लढाई नाही, परंतु ऐतिहासिक संदर्भ. थळ किंवा थलनेर धुळे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक ठिकाण. मराठा काळात मोगल आणि ब्रिटिशांविरुद्ध लढायांमध्ये महत्त्वाचे होते. थलनेर हा तापी नदीच्या काठावरील किल्ला मराठ्यांचा प्रमुख तळ होता. मराठ्यांनी तेथून मोगलांच्या खानदेशातील सैन्यावर हल्ले केले. थलनेरचा किल्ला मराठा साम्राज्याच्या उत्तरेकडील सीमेचे रक्षण करत असे. या भागात मराठ्यांनी गनिमी काव्याचा वापर करून शत्रूंना त्रस्त केले. थलनेर मराठा सरदारांचा तळ होता, जिथून ते खानदेशात हल्ले करत. मोगल आणि निजामांनी थलनेरवर अनेकदा हल्ले केले, परंतु मराठ्यांनी प्रतिकार केला. या किल्ल्याचा सामरिक महत्त्वाचा उपयोग मराठ्यांनी केला. थलनेरच्या परिसरात मराठ्यांनी अनेक छोट्या चकमकी लढल्या. आजही थलनेरचा किल्ला मराठा इतिहासाची साक्ष देतो. नाशिकची लढाई विशिष्ट लढाई नाही, परंतु ऐतिहासिक संदर्भ. नाशिक मराठा साम्राज्याच्या काळात एक महत्त्वाचे केंद्र होते, जिथे अनेक चकमकी आणि हल्ले झाले. मराठ्यांनी नाशिकचा उपयोग मोगल आणि निजामांविरुद्ध सैन्य गोळा करण्यासाठी केला. नाशिकजवळील पालखेडच्या लढाईत बाजीरावांनी निजामाला खेचले होते. नाशिकचा भौगोलिक फायदा मराठ्यांनी गनिमी काव्यासाठी वापरला. मराठा सरदारांनी नाशिकमधून खानदेश आणि माळव्यात हल्ले केले. नाशिकजवळील किल्ल्यांनी मराठ्यांना संरक्षण आणि सामरिक तळ दिला. मोगलांनी नाशिकवर अनेकदा हल्ले केले, परंतु मराठ्यांनी प्रतिकार केला. नाशिक हा मराठा साम्राज्याच्या उत्तरेकडील विस्ताराचा महत्त्वाचा भाग होता. या भागातील अनेक छोट्या लढायांनी मराठा सत्तेला बळकटी दिली. नाशिकचा इतिहास मराठ्यांच्या युद्धकौशल्याची साक्ष देतो. त्यापुढील महाराष्ट्राशी संबंधित लढाया. पानिपतची तिसरी लढाई 1761. पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 रोजी हरियाणात झाली, परंतु ती महाराष्ट्राच्या मराठा साम्राज्याशी थेट संबंधित आहे. मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले, तर अहमदशाह अब्दाली अफगाण सैन्याचे नेतृत्व करत होते. मराठ्यांचे 70,000 सैनिक आणि अब्दालीचे 60,000 सैनिक यांच्यात ही लढाई झाली. मराठ्यांनी उत्तर भारतात आपली सत्ता प्रस्थापित केली होती, परंतु ही लढाई त्यांच्यासाठी विनाशकारी ठरली. मराठ्यांचा मोठा पराभव झाला आणि हजारो सैनिक मारले गेले. या लढाईने मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला, तरी मराठ्यांनी पुढे पुन्हा सत्ता स्थापन केली. ही लढाई मराठा इतिहासातील सर्वात मोठी त्रासदी मानली जाते. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांनी या लढाईत आपले सैनिक गमावले. ही लढाई मराठ्यांच्या धैर्याची आणि त्यागाची साक्ष आहे. खर्ड्याची लढाई 1795. खर्ड्याची लढाई 11-12 मार्च 1795 रोजी पुणे जिल्ह्यातील खर्डा येथे मराठा साम्राज्य आणि निजाम यांच्यात झाली. मराठ्यांचे नेतृत्व दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि सवाई माधवराव पेशव्यांनी केले. निजामाच्या सैन्याचा मराठ्यांनी पूर्ण पराभव केला. ही लढाई मराठा साम्राज्याच्या पुनरुत्थानाचे प्रतीक मानली जाते. मराठ्यांनी गनिमी कावे आणि थेट हल्ल्यांचा वापर केला. निजामाला मराठ्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या. या विजयाने मराठ्यांची दख्खनमधील सत्ता पुन्हा बळकट झाली. खर्डा येथील विजय मराठा एकजुटीचे उदाहरण आहे. ही लढाई मराठ्यांच्या सामरिक कौशल्याची साक्ष देते. महाराष्ट्रातील मराठा इतिहासात ही लढाई महत्त्वाची मानली जाते. आस्याची लढाई 1803. आस्याची लढाई 23 सप्टेंबर 1803 रोजी आसाममधील आता अस्साये, जालना जिल्हा, महाराष्ट्र झाली. ही लढाई दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती. मराठ्यांचे नेतृत्व दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले यांनी केले, तर ब्रिटिशांचे नेतृत्व आर्थर वेलस्ली यांनी केले. मराठ्यांचे 40,000 सैनिक आणि ब्रिटिशांचे 10,000 सैनिक यांच्यात लढाई झाली.
ब्रिटिशांनी तोफांचा आणि शिस्तबद्ध सैन्याचा वापर करून विजय मिळवला. मराठ्यांच्यामुळे नुकसान झाले, परंतु त्यांनी शर्थीने लढा दिला. ही लढाई मराठा साम्राज्याच्या कमजोरीची सुरुवात मानली जाते. तरीही मराठ्यांनी ब्रिटिशांना कळवी झुंज दिली. ही लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. आजचा याचा पराभव मराठ्यांसाठी धडा ठरला. किरकेची लढाई 1817. किरकेची लढाई 5-6 नोव्हेंबर 1817 रोजी पुणे येथे झाली. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती. मराठ्यांचे नेतृत्व दुसरे बाजीराव पेशवे आणि बापू गोखले यांनी केले, तर ब्रिटिशांचे नेतृत्व कर्नल बर यांनी केले. मराठ्यांनी पुण्यातील शनिवार वाड्यावरून ब्रिटिशांवर हल्ले केले. ब्रिटिशांनी शिस्तबद्ध सैन्य आधी तोफांचा वापर करून मराठ्यांचा पराभव केला. मराठ्यांचे 500 सैनिक मारले गेले, तर ब्रिटिशांचे 75 सैनिक गेले. ही लढाई पेशवाईच्या अंताची सुरुवात मानली जाते. मराठ्यांनी शर्थीने लढा दिला, परंतु ब्रिटिशांची रणनीती प्रभावी ठरली. पुण्यातील ही लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातील शेवटचा मोठा प्रतिकार होती. किरके येथील पराभवाने पेशवाई कमजोर झाली. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढाईची साक्ष आहे. सालबाईची लढाई 1782. पहिला इंग्रज मराठा युद्धाचा भाग. सालबाईची लढाई थेट लढाई नसून पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा 1775-1782 समारोप होता, ज्याचा तह सालबाई गुजरात येथे झाला, परंतु त्याचा महाराष्ट्राशी संबंध आहे. मराठ्यांचे नेतृत्व नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध गनिमी काव्याचा वापर करून त्यांना त्रस्त केले. या युद्धात मराठ्यांनी वडगावची लढाई 1779 जिंकली, जिथे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. सालबाईच्या तहाने मराठा साम्राज्याला स्थिरता दिली. मराठ्यांनी आपली सत्ता टिकवली आणि ब्रिटिशांना मराठ्यांची ताकद मान्य करावी लागली. या युद्धात महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मराठ्यांच्या एकजुटीमुळे इंग्रजांना तह करावा लागला. सालबाईचा तह मराठा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याला याने बळ दिले. संगमनेर, थळ आणि नाशिक येथे थेट मोठ्या लढायांचे स्पष्ट ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु त्यांचा संदर्भ मराठा साम्राज्याच्या सामरिक वापराशी जोडून दिला आहे. इतर लढायांसाठी ऐतिहासिक माहिती आणि संदर्भाचा वापर केला आहे. पालखेडच्या लढाईचे पालखेड छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र. गोदावरी नदीच्या काठावर. लढणारे पक्ष मराठा साम्राज्य. नेतृत्व पहिला बाजीराव पेशवे विरुद्ध हैदराबादचा निजामुल मुल्क आसफ जाह प्रथम. कारण निजामाने मराठ्यांना दख्खनमधील चौथाई आणि सरदेशमुखी देण्यास नकार दिला होता. त्याने मराठ्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ही लढाई उद्भवली. बाजीराव पेशव्यांनी गनिमी काव्याचा म्हणजे छापामार युद्धतंत्राचा वापर केला. त्यांनी निजामाच्या सैन्याला नाशिककडे खेचले आणि पालखेडजवळ कोंडीत पकडले. मराठ्यांचे सैन्य सुमारे 25,000 होते, तर निजामांचे सैन्य त्यापेक्षा मोठे म्हणजे सुमारे 30,000 ते 40,000 होते. मराठ्यांचे सैन्य मुख्यतः हलके घोडदळ आणि पायदळ होते, तर निजामाकडे तोफखाना आणि जड सैन्य होते. लढाईची सुरुवात झाली. बाजीरावांनी निजामाच्या सैन्याला थकवण्यासाठी सतत छापे मारले. त्यांनी शत्रूच्या पुरवठा मार्गावर हल्ले करून त्यांना अन्न आणि पाण्यापासून वंचित ठेवले. मुख्य लढाई 28 फेब्रुवारी 1728 रोजी मराठ्यांनी गोदावरी नदीच्या काठावर निजामाच्या सैन्याला घेरले. बाजीरावांनी वेगवान घोडदळाच्या सहाय्याने शत्रूच्या सैन्याला गोंधळात टाकले. परिणाम, निजामाचे सैन्य पूर्णपणे पराभूत झाले नाही, परंतु त्याला मराठ्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या. लढाईत दोन्ही बाजूंनी फारसे नुकसान झाले नाही, परंतु मराठ्यांचा सामरिक विजय झाला. निजामाने मराठ्यांना दख्खनमधील चौथाई आणि सरदेशमुखी देण्याचे मान्य केले, त्यामुळे मराठ्यांची आर्थिक आणि राजकीय सत्ता वाढली. या विजयाने मराठा साम्राज्यात दख्खन आणि माळव्यातील सत्ता बळकट झाली. बाजीराव पेशव्यांचे गनिमी कावे आणि नेतृत्व यामुळे त्यांची भारतभर ख्याती झाली. ही लढाई मराठ्यांच्या वेगवान आणि लवचिक युद्धतंत्राचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. बाजीरावांनी मोठ्या आणि जड सैन्याला कसे पराभूत करावे हे दाखवून दिले. पालखेडची लढाई मराठा साम्राज्याची विस्ताराच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे निजामाला मराठ्यांच्या वर्चस्व मान्य करावे लागले आणि मराठ्यांनी उत्तर भारतात विस्ताराची तयारी सुरू केली. ही लढाई बाजीरावांच्या कारकिर्दीतील पहिला मोठा विजय मानली जाते, ज्याने त्यांना मराठा साम्राज्याचा प्रमुख सेनापती म्हणून प्रस्थापित केले. बाजीरावांनी सैन्याला लांब पल्ल्याच्या हालचालीसाठी प्रशिक्षित केले होते, ज्यामुळे ते शत्रूवर अनपेक्षित हल्ले करू शकले. गोदावरी नदीच्या भौगोलिक फायद्याचा मराठ्यांनी हुशारीने उपयोग केला. ही लढाई मराठ्यांच्या एकजुटीचे आणि धैर्याचे प्रतीक आहे. पालखेड हे आजही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे आणि या लढाईची आठवण मराठा इतिहासात अभिमानाने सांगितले जाते. बाजीरावांच्या रणनीतीचा अभ्यास आजही लष्करी शिक्षणात केला जातो. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.